हाय फ्रेंड्स, खूप सारं स्वागत तुमचं आजच्या न्यू व्लॉगमध्ये। तर दसऱ्याची सफाईला सुरुवात केली आम्ही आणि आत्यानी आणि दीदीनी घरातला सगळा पसारा बाहेर आणून ठेवला होता आणि आरूसारखा मध्ये मध्ये करत होता, त्यामुळे त्याला आता मी झोपवणार होते। तर या दोघींचं तर जाळ्या वगैरे काढायचं चालले। तर मध्यंतरी गणपती वेळेसच सगळं घर साफसफाई केलं होतं मी, फक्त भांडी वगैरे घासायची राहिलेली आणि कपडे धुवायची राहिली होती। तर त्यामुळे घर इतकं काही खराब नव्हतं झालं होतं। तर आरूला झोपवलं आणि मी बसले भांडी घासायला आणि बाहेर ओट्यावर आम्ही जिथे भांडी घासतो तिथं बरंचसं ऊन होतं, म्हणजे 2-3 दिवस झालं बरंचसं कडक ऊन येते आणि ऊन येतं आहे ते पण एक चांगलीच गोष्ट आहे, कारण की कपडे वगैरे पटकन सुकत आहेत त्यामुळे, आणि गोधड्या वगैरे ते पण चांगलं सुकत आहे। तर आत्या बोलली होती की शेडमध्येच भांडी घासा, म्हणजे पटकन भांडी घासून होतील सावलीला आणि तिथं लगेच सुकवायला पण होतील, त्यामुळे आम्ही शेडमध्येच भांडी घासायला बसलो आणि नंतर गोधड्या वगैरे पण धुवायचं होतं। सो चला हे सगळं आवरूया आणि बघूया किती वाजेपर्यंत आवरतं ते। हे बघा, इतकी अशी भांडी घासून झालेत। तर डबे घासायचे राहिलेत, पण तारेची घासणी घरात आहे, दीदी मान्नी घासते भांड्यांची, त्यामुळे मग आता म्हटलं की आधी घर धुवून घ्यावं। मग आम्ही तिघींनी घर धुवून घेतलं। तर दीदी मान्नी घासत होती आणि आत्या बोर्ड पुसून घेत होती। तर आम्ही तिघींनी घर धुवून घेतलं, तर व्लॉग नाही घेतला मी, त्यामुळे ती क्लिप तुम्हाला पाहायला नाही भेटणार। तर बऱ्याच वेळानंतर आमचं घर धुवून झालं आणि बेड आणि कपाट सरकवायचं, तर आमच्या तिघींचं ते बेड आम्ही तिघी सरकवू शकतो, पण कपाट सरकवणं आमच्या तिघींचं काम नाही, त्यामुळे आम्ही त्या 2 गोष्टी जागेवरच ठेवल्या आणि फ्रीज वगैरे पुढं मागं घेऊन मग घर धुवून घेतलं। तर आता दीदी भांडी घासायला बसले, जी राहिलेली भांडी ती दीदी घासत होती आणि मी मान्या वगैरे पुसून घेतल्या आणि मग घरातला पसारा बाहेरचा पसारा घरात आणून ठेवत होते। तर फ्रेंड्स, ही जी मोठी मान्नी आहे ते आपलं दुकान होतं आधी किराणाचं, पण कोरोना काळामध्ये बंद केलं ते दुकान, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासूनचं ते दुकान होतं आणि कोरोना काळामध्ये मी प्रेग्नंट होते तेव्हा कुठून पण म्हणजे दुकानात माणसं येत होती, त्यामुळे मग आम्ही बंद करून टाकलं दुकान। ती दुकानातली ही मान्नी आहे आणि आम्ही ही विकणार होतो, पण आत्या बोलली नको, घेतलेल्या प्राईज म्हणजे आपण बनवून घेतो त्या प्राईजच्या अर्धी रक्कमसुद्धा येत नाही, राहू दे बोलली, की मोठी मोठी भांडी का होईना ठेवता येईल। त्यामुळे मग ही मान्नी या 2 मान्या, त्या 2 मान्या आम्ही जॉईन करून घेतल्यात आणि बरीचशी मोठी मान्नी बनली। मान्या वगैरे पुसून झाल्यावर हळूहळू सामान घरात आणलं आणि ते मांडून टाकलं। तर त्यात बराच वेळ गेला आणि खूप कंटाळा पण आला होता आणि त्यात माझा उपवास होता। तर खिचडीसुद्धा खाल्ली नव्हती, कारण हे जेवायला आज घरीच आले नव्हते, कारण त्यांच्या कामावर बराच लोड होता, त्यामुळे मग उपवाससुद्धा होता आणि काही खाल्लं नसल्यामुळे खूप विकनेस आला होता। पण काम एकदा करायला लागलं की थांबू नाही वाटत, त्यामुळे मग काम कंटिन्यू करत राहिले आणि सगळ्यांनी आम्ही तिघींनी केलं आणि मग पटापट होऊन गेलं। तर मामांना 4 वाजता डब्बा द्यायचा होता, त्यामुळे आत्याने डब्बा करतानाच आमचा पण स्वयंपाक करून घेतला होता, त्यामुळे संध्याकाळचं स्वयंपाकाचं काम तर झालेलंच होतं आणि फक्त पसारा म्हणजे ही भांडी वगैरे आवरून घर आवरायचं तेवढंच राहिलं होतं। तर पसारा आवरून झाल्यावर नंतर यांच्या बुटाच्या नाड्या वगैरे बसवून घेतल्या आणि मग फायनली सगळं काम झालं। तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।